आधी अगदीच मान सन्मानित करतोय। मी विनंती करेल रामचंद्रजी झांजे यांना की आपण गुरुवर्य हरिभक्त परायण दिलीप महाराज राणे यांचा या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी करतोय। महाराजांचं मार्गदर्शन मनोगत देखील आपण या ठिकाणी ऐकणार आहोत नक्कीच। यानंतर विक्रम महाराज थोरवे त्याचबरोबर सुधीर महाराज झांजे देखील या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। यानंतर मी बंडू झांजे यांना विनंती करेल आपण या ठिकाणी या आपल्या शुभ हस्ते हरिभक्त परायण महेश महाराज जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। बंडू दादा झांजे आपण या ठिकाणी या आपल्या शुभ हस्ते आपण महेश महाराज जाधव यांना या ठिकाणी सन्मानित करतोय। बंडू दादा झांजे यांना विनंती करेल आपण महेश महाराज जाधव यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय। तदनंतर समीरजी देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत। तो आपल्या शुभ हस्ते आपण हरिभक्त परायण मयुरेश महाराज राणे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय। समीर दादा देसाई आपण या ठिकाणी या आपल्या शुभ हस्ते हरिभक्त परायण मयुरेश महाराज राणे यांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय। तदनंतर या ठिकाणी मी वसंतजी झांजे या ठिकाणी उपस्थित दादांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण साईनाथ महाराज बोराडे हरिभक्त परायण साईनाथ महाराज बोराडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय। चांगले क्रिकेटर देखील आहेत साईनाथ बोराडे। तदनंतर सूर्याजी झांजे आपण या लगेच या ठिकाणी सूर्याजी झांजे आपल्या शुभ हस्ते आपण समीर दादा लोंगले यांना या ठिकाणी सन्मानित करतोय। मॅन ऑफ द मॅच निशांत पेमारे अर्थातच बटला, निशांत बटला ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, त्याला आपण मंचावरती आमंत्रित करूया। तदनंतर मी या ठिकाणी नंदकुमारजी झांजे यांना विनंती करेल की आपण सूर्याजी झांजे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी समीर दादा लोंगले यांना सन्मानित करतोय। यानंतर मी विनंती करेल आदरणीय नंदकुमारजी झांजे दादांना की आपण युवा उद्योजक उपशहर अधिकारी युवा सेना अंबरनाथ आदरणीय समीरजी देसाई दादांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। युवा उद्योजक आणि त्याचबरोबर उपशहर अधिकारी युवा सेना अंबरनाथ समीरजी देसाई दादाचं या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय। तदनंतर मी नंदकुमारजी झांजे दादांना विनंती करेल की आपण पुढे सर्व सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय। विजयजी कोळेकर आपण देखील या ठिकाणी यायचंय, आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल आमच्या या स्पर्धेच्या वतीनं। विजयजी कोळेकर आपण या ठिकाणी या। तदनंतर अभिभाई देसाई आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, आमच्या स्पर्धेच्या वतीनं आपणास देखील सन्मानित केलं जाईल। अभिभाई देसाई चला मॅच बॉल द्या आतमध्ये लवकरात लवकर आयोजक मंडळी। अभिभाई देसाई यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं नक्कीच। तदनंतर विकास दादा थोरात आपण या ठिकाणी या, आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। एक रिव्ह्यू आहे प्रत्येक इनिंग साठी, व्हाईट साठी देखील रिव्ह्यू आहे, वेस्ट साइड साठी, नो बॉल साठी, वेस्ट साइड साठी तो एक रिव्ह्यू आहे। आणि लक्षात असू द्या दोन्ही टीमचे कॅप्टन सामना बरोबरी सुटला तर पहिल्यांदा विकेट काउंट केले जातील, विकेट आणि विकेटही समान असतील तर मग टॉस द्वारे टीमला विजयी घोषित करण्यात येईल। विकासजी थोरात यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल। तदनंतर महेश दादा मस्कर आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। महेश दादा मस्कर आपण देखील या ठिकाणी यायचंय। या सर्व पाहुण्यांना या ठिकाणी आपण प्रेमाची मायेची शाल आणि त्याचबरोबर आमच्या या संपूर्ण स्पर्धेची या क्रीडा नगरीची एक आठवण अर्थात तुळशीचं एक छोटंसं रोपटं देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। तदनंतर दीपक दादा मानेरकर दादा आपण देखील या ठिकाणी या, आपणास देखील सन्मानित केलं जाईल दीपक दादा मानेरकर। तदनंतर एक उच्च शिक्षित नेतृत्व देखील या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय ॲडव्होकेट अक्षयजी देसाई आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। अक्षयदादा देसाई आपण या ठिकाणी या। तदनंतर
जितेशजी म्हस्कर आपण देखील या ठिकाणी यायचे. मी नंदकुमारजी झांजे दादांना विनंती करेल आपण जितेश दादा म्हस्कर यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तदनंतर भोलेनाथ दादा म्हस्कर आपण देखील आमच्या या मंचावरती उपस्थित आहात. आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. भोलेनाथ दादा म्हस्कर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. तदनंतर अक्षय देसाई, ॲडव्होकेट अक्षय देसाई. तदनंतर जितेशजी म्हस्कर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर पोलीस पाटील इंदगाव चंद्रकांतजी झांजे, इंदगाववरून या ठिकाणी पोलीस पाटील इंदगावचे आदरणीय चंद्रकांतजी झांजे दादांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर कल्पेश दादा डुकरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कल्पेश दादा आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपणास देखील सन्मानित केलं जाईल. आपणास या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी पाहतोय कल्पेश दादा डुकरे असतील, चौरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास देखील सन्मानित केलं जाईल. आपण या ठिकाणी या. चला मॅच चालू करा साहिल. आणि त्याचबरोबर करणदादा चढालिया आपण या ठिकाणी आहात उपस्थित. ही संपूर्ण पाहुणे मंडळी आणि वारकरी संप्रदायातील खूप सारी मंडळी खऱ्या अर्थानं या संपूर्ण वरईकरांच्या प्रेमाखातर या मुख्य व्यासपीठावरती आज उपस्थित आहेत. या क्रीडा नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च मी या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खूप सारे धन्यवाद देतो. आणि आदरणीय समीर सर, मॅन ऑफ द मॅच एकदा अनाऊन्स करा. निशांत पेमारे अर्थातच निशांत बटला. निशांत दादा आपण या ठिकाणी या. हरिभक्त परायण दिलीप महाराज राणे महाराजांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट खेळी ज्याची मैदानामध्ये आपण पाहिली असा उमेश यास या ठिकाणी सन्मानित केलं जाईल अगदीच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन. हलोचेक पालेगावचे खूप सारी मित्रमंडळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने आम्ही ग्रामस्थ क्षमस्व. त्यांच्याकडून देखा पहा या ठिकाणी रोख 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. तब्बल षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक जर का लावली मैदानामध्ये तर मात्र SM ग्रुप पालेगाव, समीर देसाई, विजय कोळेकर, जितेश म्हस्कर आणि करण चढालिया यांच्याकडून षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक जर कोणी या खेळाडूंनी या मैदानामध्ये जर लगावली तर मात्र रोख 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पालेगाव म्हटल्यानंतर नितीन दादांसाठी देखील वरई सारखंच आहे, त्यांचंच गाव आहे आणि सगळे पालेतील SM ग्रुप मंडळी ते उपस्थित झाले. सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. मॅच लावते सुरुवात आणि साहिलचं काय षटक राहिलं आतापर्यंत. कमालीची गोलंदाजी, उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहा वयाची 40 ओलांडलेले मैदानावरती खेळतायत अशोक दादा पारंगे, ज्याने साहिल सारख्या अनेक खेळाडूंना घडवले आणि त्यांच्या विरोधात ISPL सीझन 2 चा टेप बॉल स्पेशालिस्ट श्रीनगर के वीर मध्ये ज्याने कमालीची कामगिरी केली गोलंदाजी करत असताना, आमच्या तालुक्याचं नाव संपूर्ण भारतभर केलं, तो साहिल लोंगले गोलंदाजी करतोय. मजा येईल, जबरदस्त कॉन्टेस्ट आहे. एकाचं 40 पार वय आहे तर एक तारुण्यातला आहे साहिल लोंगले. वेगवान चेंडू, भन्नाट वेग, तारुण्य म्हटल्यानंतर वेग पाहायला मिळणारच. तरुण, तडफदार असा हा गोलंदाज, युवाला उलट केलं तर वायू असा अर्थ होतो आणि त्या वाऱ्याच्या वेगाने साहिल लोंगले मात्र गोलंदाजी करतोय. परंतु अनुभवाची गुरुकिल्ले असलेले अशोक दादा सध्या मैदानावरती आहेत. RE11 रीज संघाकडून धावा आहेत त्या रीज संघाच्या अवघी 1.
ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, टॉप एज घेतले, डॅनी होता त्या ठिकाणी, शंकरने थांबवलंय, डायरेक्ट हिट तर झालाय. कदाचित ही निर्धाव चेंडू असेल तर मात्र साहिल लोंगलेची मेडन ओव्हर. टाळ्या होऊन जाऊ द्या साहिल लोंगलेसाठी. ISPL चा स्टार खेळाडू आपल्या गावातून SBCC उमरोली टीम कडून खेळत असताना या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकले ते साहिल लोंगलेने. मंडळी सगळे बसलेले ज्याने आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जतन करण्याचं काम केलं. हे धकाधकीचं युग आहे सचिन दादा, आणि या धकाधकीच्या युगामध्ये मनाला शांती असायला हवी, तर अध्यात्म असायलाच हवा, आणि हे सर्व अध्यात्माचे शिलेदार मंचावरती आहेत. आणि या स्पर्धेची संकल्पनाच पाहणं किती छान आहे. वैष्णवांचा मेळा, भक्तांचा सागर, समानतेचा संदेश, कपाळावर टिला, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम, असं दृश्य म्हणजे वारी. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी, महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी, आणि महाराष्ट्राचं वैभव म्हणजे वारी, आणि ते संतांची शिकवण म्हणजे वारी. ईश्वरा प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी, आणि ती वारी घालत अर्थातच जे विठुरायाची मूर्ती आहे तिच्या बाजूला रिंगण घालत या मात्र स्पर्धेची आपण सुरुवात केली. यापेक्षा काय असू शकतं. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाने विचार देखील केला नसेल की जे हनुमान क्रिकेट संघ वरई अशी संकल्पना घेऊन महाराष्ट्राचं संस्कृती जतन करण्याची संकल्पना घेऊन आपल्या भेटीला येईल. आणि त्या स्पर्धेमध्ये शंकर पारंगे आता बॅटिंग करतोय, त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी गणेश घारे आलाय. बॅटची आतमधली हलकीशी कडा, उत्तर शोधावं लागेल. कर्जत तालुक्यातील वन ऑफ द ग्रेट बॉलिंग अटॅक कोणत्या टीमचा असेल तर तो नक्कीच आहे उमरोली संघ. तो मात्र RA11 रीस संघाच्या विरोधात खेळतोय. रसायनी परिसरातील एक नामवंत संघ, गेले कित्येक वर्ष या संघाने आपली क्रिकेटवरती दहशत ठेवलेली आहे. तोच संघ. एकच धाव. विकेट कीपर आय थिंक मिस्टेक केले, बॅटची कडा होती, सोपं काम नाहीये. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही सध्या मैदानात पाहताय. यानंतरचा सामना, कारण एक मॅचचं शेड्यूल चेंज केलं होतं. सिद्धू पाटील वाडेघरचे देखील मंचावरती उपस्थित आहेत. क्या बात आहे, अतिशय नामवंत खेळाडू, ते देखील क्रिकेटच्या डिक्शनरी सारखेच आहेत. त्यांचंही स्वागत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी. आतापर्यंत उमरोली संघाने RA11 रीस संघाला अजिबात हात खुले करून दिलेले नाहीयेत. प्रचंड अनुभव आहे शंकर पारेंगेकडे देखील. हे वाडेघर संघ देखील इनॅक्शन आहे आजच्या लॉर्ड्स मध्ये. लेग बाईचीच धाव आतापर्यंत आले. डॅनी होता पहा, डॅनी देखील चांगली फिल्डिंग करत असताना. आणि एक निर्धाव चेंडू, ताळमेळ जुळत नाहीये. पाहूया, उत्तर शोधलं जाईल. अशोक पारिंगे आणि शंकर पारिंगे सध्या एकमेकांसमवेत चर्चा करत असताना. RA11 रीस, रुद्र 11 उमरोली या दोन संघादरम्यान चालू असलेला संघर्ष. मिड विकेटला केले आक्रमण. पहिला पलटवार शंकर पारिंगे कडून. बॉल मिड विकेट सीमारेषा पार.
तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आर्या 11 रीस संघाची धावसंख्या झाली ती मात्र 7. ही जी महाराज मंडळी आहेत जे प्रबोधन करत असतात समाजामध्ये, समाजाला एक वेगळं वलय देण्याचं काम करत असतात. समाजातील तरुण, आमच्यासारखे तरुण, मी इतरांपेक्षा असं वेगळं काही म्हणत नाहीये, आमच्यासारख्या तरुण व्यसनाधीन होऊ नये म्हणून समाजामध्ये ते प्रबोधन करत असतात. या मंडळींचं खरोखरच आम्ही स्वागत करतोय. त्यांनाही कदापि असं वाटलं नसेल की क्रिकेटच्या मैदानावरती आपण जाऊ. आता साईनाथ दादा आहेत जे क्रिकेटशीही जोडून आहेत आणि या अगदी या अध्यात्माशी देखील जोडून आहेत, परंतु बऱ्याच जणांना असं वाटलं असेल अरे क्रिकेटचं मैदान आपलं काय काम आहे तिथे, परंतु ते जेव्हा आले तेव्हा त्यांना कळालं की अरे नाही, हे तर पंढरपूर आहे, फक्त क्रिकेटचं आहे, बाकी काही नाही. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 7. थर्ड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज येतोय साहिल लोंगले, ज्यानं पहिलं षटक मडण टाकलं होतं. समोर अशोक पारिंगे. हो, बाउन्स पा, व्हॉट अ डिलिव्हरी, अनप्लेबल बॉल, क्लास बॉल पाहायला मिळाला तो साहिल लोंगलेचा. तो एकदा रिदम मध्ये आला ना की त्याची गोलंदाजी पाहण्यालायक असते. कमालीचा चेंडू होता, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या ती मात्र 7. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केलाय. हे चांगलं तंत्र आहे साहिल लोंगलेच्या विरोधात. पाल लगेचच अनुभवाची गुरुकिल्ली असलेल्या अशोक दादाने तंत्र शोधलं. साहिल तिथेच उभा राहिला, तो मारू देत नाही. थोडा स्टेप आउट टप्प्यापर्यंत पोहोचू, स्विंगच होऊ द्यायचा नाही, म्हणजे बाहेर निघू द्यायचाच नाही. तिथेच त्याचा बिमोड करायचा आणि एक धाव घेतले. सिद्धू पाटील मंचावरती आहेत वाडेघरचे. वाडेघर म्हटल्यानंतर फिरकीचं जाळ. कल्याण डोंबिवलीमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते तेव्हा वाडेघर कमालीचा संघ आहे आणि त्यांचाही खेळ नक्कीच आज पाहायला मिळेल. टप्पा पडला, उसळी घेतली, बाहेर निघाला, परंतु इथे व्हाईट बॉल आणि बॉलरने ते सांगितलंय की व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतला जाईल. डॅडीचं म्हणणं होतं की नको, परंतु नाही, बॉलरने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी. आलेला आहे. दोन्ही टीमचा रिव्ह्यू गेलेला आहे. व्हाईट बॉल. डॅनीचा अंदाज खरा होता. एक्स्ट्राचे एक धाव. धावा पाहिजे, धावांची गरज आहे ती मात्र रीस संघाला. आर्या 11 रीस. साई लोंगलेचं तिसरं षटक चालू, अद्याप धावा आहेत त्या 9. शंकर समोर साहिल. उलटा मारायचा प्रयत्न आणि ते शॉर्ट थर्डमॅनला झेल देऊन बसलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का आर्या 11 रीस संघाला शंकर पारिंगेच्या स्वरूपात.
करूया. साहिल लोंगलेने विकेट घेतले, परंतु आता यंग टॅलेंट मैदानात आयुष दाखल झालाय. आता ही लढाई मजबूत आहे, ही लढाई जोरदार होणार यात शंका नाही, कारण आयुषने देखील एक प्रभावशाली कामगिरी या संपूर्ण हंगामात केलेली आहे. त्याच्यासमोर साहिल लोंगले, यंग टॅलेंट एकमेकांच्या विरोधात आहे. भले एका गोलंदाजाने एक मोठा प्लॅटफॉर्मवरती जाऊन कामगिरी केलेली आहे, परंतु त्याच्या विरोधात ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आयुषने देखील चांगली धमक दाखवली आहे. मजा येईल हा कॉन्टेस्ट पाहण्यासाठी. आयुष विरोधात साहिल, RA11 रीस विरोधात SBCC उमरवली. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. पहा उजव्या हाताचा फलंदाज खेळताना साहिलचा चेंडू बाहेर निघत होता. आताही तेच घडते, लेफ्टी आला तरी सुद्धा बाहेर काढला. म्हणजे दोन्ही बाजूला वळण घेणारी गोलंदाजी साहिल लोंगले मात्र टाकतोय बाहेर. जो सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षक कमाल कॅच घेईल त्याच्यासाठी स्वराज 11 सारोळे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे, नाशिकचं प्रेम, बाकी काही नाही. उलटा मारण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता साहिल लोंगलेचा. डॅनी तिथे पोहोचतोय. फक्त एकच धाव. कम्मालीची क्रीडा नगरी. बनोटे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 6 क्रमांकाचे पारितोषिक आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावा झाल्यात आतापर्यंत 10. RA11 रीस थोडी बॅकफुटलाय, परंतु 2 षटकं त्यांच्याकडे देखील आहेत. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे सगळ्यांना ठाऊक आहे. फक्त एक मोमेंटम हवा आहे. अशोकदादांना देखील आता चान्स घ्यावा लागेल तो साहिलच्या विरोधात. सुरुवातीला आलेत. साहिलने काय षटक टाकलंय. पहिलं षटक मिडन ओव्हर. या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा दिल्यात साहिल लोंगलेने. वेगवान चेंडू, वड बॉल. साहिल लोंगले 2 ओव्हर टाकल्या, फक्त धावा दिल्या त्याने मात्र 3. एक मिडन ओव्हर त्यामध्ये टाकली. त्याची गोलंदाजी आवडली असेल तर ISPL स्टार साहिल लोंगलेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. हॅलो 3 चेक ओव्हरचा या खेळ. ठिकाणी नाशिकवरून जे पाहुणे या ठिकाणी आलेत, संपूर्ण स्पर्धेची मजा घेत आहेत. खूप सारं कॅश प्राईज देखील लावलंय. पाहुण्यांना विनंती असेल, आम्ही आयोजक विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आता मात्र व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण पालेकरांचं खूप सारं कौतुक केलं, कारण ही मंडळी प्रेमाची मंडळी आणि अगदी एका हाकेने या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित काय झाले. आणि या संपूर्ण टीमने, या ग्रुपने मात्र एक भलं मोठं कॅश प्राईज लावलंय. अर्थात SM ग्रुप पालेगाव, आदरणीय समीरदादा देसाई असतील, विजयजी कोळेकर साहेब असतील, जितेश मस्कर असतील आणि करण चंडालिया साहेब असतील, या सर्व टीमच्या वतीनं चौकार हॅट्रिक असेल, षटकार हॅट्रिक असेल आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज लावलंय. क्या बात आहे, ही ओळख आहे आपल्या स्पर्धेची, कारण ही मित्रमंडळी आहे. त्यांचं इथे स्वागत आपण पुन्हा एकदा करूया. 3 ओव्हरमध्ये RA11 रीस संघाच्या धावा झाल्या त्या अवघ्या 10. चौथ्या षटकात बॉलिंगसाठी दाखल झालाय तो हर्षल लोंगले. समोर आयुष. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. खरं तर आता प्रगतशील कर्जत आपण पाहतोय. नेरळहून येताना कित्येक म्हणजे अशी नवनवीन मंडळी आपण दादा पाहतो. आणि फिटनेसचा जमाना आहे. फिटनेस फार महत्त्वाचा. आणि नितीन दादा म्हटल्यानंतर काय फिटनेस बाबतीत आपण काय म्हणावं, प्रश्नच येत नाही. समोर मारलाय, गरज आहे RA11 रीस संघाला. आयुषच्या बाटमधून येतो हा संघर्षमय चौकार.
बाद RA11 रीस संघाचा. एका ओव्हरमध्ये जर 3 षटकार जर का कोणी लावलेत या मैदानामध्ये त्या फलंदाजासाठी रोख 11,000 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. एका ओव्हरमध्ये लगातार नाहीये, एका ओव्हरमध्ये 3 षटकार ज्या फलंदाजाच्या बॅटमधून येतील त्या फलंदाजाला रोख 11,000 रुपयाचं बक्षीस असेल. ही संपूर्ण सोनारजी 11 अर्थात नाशिककर या मंडळीकडून. पारितोषिकांचं स्वागत आहे, मान्यवरांचं देखील स्वागत आहे. खरं तर क्रिकेटमय पंढरीचं रूप देण्याचं काम प्रशांतदादा आणि नितीनदादा आणि त्यांच्यासमवेत जे हनुमान क्रिकेट संघ वरईने केले, या वरईकरांबद्दल देखील मी म्हणेल अत्यंत जिद्दी आहेत. शेवटच्या मॅचपर्यंत सगळेजण थांबतात, प्रत्येकाला जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडतात. गेले 10-15 दिवस या मैदानावरती त्यांनी प्रचंड मेहनत घेतले. ग्रीन लश आउटफील्ड आहे, कुठेही कोणाला त्रास होत नाही आहे, चांगली खेळपट्टी आहे, बॅरिगेट्स मैदानामध्ये पाहतोय, प्रेक्षकांसाठी स्टँड आहे. इथलं वातावरण म्हणजे उन्हाळ्यात जरी तुम्ही इथे मॅचेस खेळल्या तरीसुद्धा तुम्हाला उन्हाळे लागत नाहीत. इतकी चांगली छान सावली आहे क्रीडांगणाच्या बाजूनं. सर्व काही देण्याचं काम जे हनुमान क्रिकेट संघ वरईने मात्र निश्चित स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषकाच्या निमित्तानं मात्र केलं. लास्ट ओव्हर धावा झाल्यात, माफी असावी. चौथं षटक हर्षल, काही चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या ती मात्र 15. नवीन फलंदाज मनीष. या ठिकाणी आदरणीय जगदीश दादा देसाई आणि अनिल दादा बनवटे यांच्याकडून माझ्यासाठी अगदीच माझ्या समालोचनासाठी रोख 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. दादा खूप खूप धन्यवाद. आपण पाहतोय या ठिकाणी अनिल दादा बनवटे अर्थात या स्पर्धेसाठी ज्या सायकल दिल्या गेल्यात ते मात्र आदरणीय अनिलजी बनवटे साहेबांकडून. या संपूर्ण स्पर्धेमध्ये दादा जेव्हा उपस्थित झाले या ठिकाणी ही जोडी खऱ्या अर्थानं जगदीश दादा देसाई असतील आणि त्याचबरोबर अनिलजी बनवटे यांनी अगदीच या खेळामध्ये एक नवी रंगत अगदी जसे ते या ठिकाणी उपस्थित झाले कॅश प्राइज लावायला त्यांनी सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने एक वेगळीच रंगत मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये मैदानामध्ये पाहायला मिळाली. सो दादा तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धावसंख्या झाली ती मात्र 15. धन्यवाद पाहुण्यांचे आभार. त्याने देखील इथे पारितोषिक दिले. खूप खूप आभार दादा आपले मनापासून. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या मात्र 15. लास्ट ओव्हर बाकी आहे. सगळेजण विचार करत असतील की RA11 रीस हा संघ बॅकफुटला आहे, परंतु एक संधी मिळाली कारण ही खेळपट्टी थोडी गोलंदाजांना देखील सहाय्य करते आणि हे क्रीडांगण देखील अनुकूल आहे ते गोलंदाजांना. लास्ट ओव्हर पाहूया आक्रमण होईल का. आयुष वरती सर्वांच्या नजर आहेत. गोलंदाजीसाठी आलाय अक्षय. पहिलाच बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. अक्षय आपल्याच फॉलो थ्रूमध्ये अडवतोय. उमरोलीचा बॉलिंग अटॅक. मी उमरोलीच्या गोलंदाजांच्या बाबतीत नक्की म्हणेल की तालुक्याचा बॉलिंग स्क्वॉड, कर्जत तालुक्याचा बॉलिंग युनिट मजबूत करण्यामध्ये सर्वाधिक मोठे योगदान कोणत्या गावाचं असेल तर ते उमरोली गावचं आहे. समीर सर पहा या ठिकाणी सोनारजी 11 अर्थात नाशिककर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं आपल्याला की या ओव्हरमध्ये जर 3 विकेट घेतले 5,001 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3 विकेट बाद करायचे गोलंदाजाने, सलग नाही आहेत, एका ओव्हरमध्ये 3 विकेट घ्यायचे आणि रोख 5,001 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी नाशिककरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घेऊन जायचे. ओव्हर टू समीर सर. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. मनीष आलाय, चांगला फलंदाज आहे, लोअर ऑर्डरला आलाय, जास्त संधी नाही आहे. लास्ट ओव्हर चालू आहे. एकेरी धावसंख्येने धावफलक आहे ते मात्र 17 धावा झालेल्या आहेत. लास्ट 4 बॉल्स, शेवटचे 4 चेंडू 17 झाल्यात. 4 बॉलमध्ये किमान 2 षटकार, 1 बाउंड्री गरजेची आहे ती RA11 रीस संघाला. अक्षरशः फलंदाजांना ताताथैया नाचवलंय. 4ही ओव्हरमध्ये 4ही गोलंदाजांनी. बाउन्सर टाकायचा होता अक्षयला. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. समीरजी लोंगले देखील मंचावरती उपस्थित आहेत. SBCC उमरोली संघ जगाच्या नकाशात जेवढे देश आहेत कुठेही खेळू दे, परंतु समीर लोंगले तिथे उपस्थित होतीलच आपल्या गावाच्या या खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी. त्यांची उपस्थिती लाभते, आनंद घेत आहे त्या क्रीडा स्पर्धेचा. त्यांचंही स्वागत आहे. व्हाईट बॉलने धावसंख्या धावून पोहोचले ते 18 18. लॉस ऑफ. समोर समोर लॉंग ऑनला, परंतु फिल्डर आहे आणि त्याने घेतलाय ते झेल. फलंदाज बाद होईल. आयुष आणखी एक धक्का रीस संघाला.
सगळ्यांना असं वाटतं की क्रिकेटच्या मैदानावरती शांताबाई नाही तर बाई वाड्यावर या हीच गाडी वाजतात, परंतु वरेकरांनी दाखवून दिलंय की क्रिकेटच्या मैदानावरती अभंग देखील वाजवले जाऊ शकतात. हे कोणी हॅलो. रुजवलंय तर नक्कीच या सर- आयोजकांनी केले सर, काम. पहा आपण सुमधुर संगीत या ठिकाणी अभंग श्रवण केलं आणि आता मात्र नाशिककर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की नेक्स्ट बॉलवरती जर का एक षटकार आला तर वारकरी संप्रदायाच्या विकेट आली तरी चालेल आणि षटकार आला तरी चालेल. या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या शुभ हस्ते आपण रोख 1,000 रुपयाचं कॅश प्राईज मात्र त्या खेळाडूला या ठिकाणी देणार आहोत. 1100 रुपये. बरीचशी पारितोषिकं क्रिकेटवरती असलेलं प्रेम नाशिककरांचं पाहायला मिळतंय. धावा झाल्यात आत्तापर्यंत 19 धावा धावफलकावर. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू अक्षय मात्र इथे टाकतोय. काय बहारदार गोलंदाजी राहिली या संपूर्ण सत्रात. रुद्र 11 SBCC उमरोली संघाची. आर्य 11 रीस संघाला त्यांनी आतापर्यंत थांबवलंय 19 वर. 5 षटकांचा सामना, 5वं षटक चालू आहे. हा जो एक वेगळा ग्रुप आहे, 8 संघ जे खेळत आहेत त्यातील हा पहिला सामना. बाउन्सर अक्षय कडून एक चांगली संधी आणि होती. ते षटक क्रमांक 5 वर देखील समाप्त झाले. 5 ओव्हरमध्ये धावा झाल्या तर 19 आणि आता 20 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय रुद्र 11 SBCC उमरोली संघाच्या विरोधात आर्य 11 रीस संघाकडून. आणि आज जसं पाहिलं आपण ही थीम जर का पाहिली, विठुरायाचं दर्शन तुम्ही आम्ही सर्वजण घेतोय. सो पहा, आज दररोज आपण एक हरिभक्त परायण गुरुवर्य वारकरी संप्रदाय मंडळीला आमंत्रित केलं. तसंच आज जर का पाहिलं आपण दिलीप महाराज राणे गुरुवर्य हरिभक्त परायण दिलीप महाराज राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महाराजांना नक्कीच विनंती करेल, हे संपूर्ण दृश्य आपण या ठिकाणी पाहतायत, हे संपूर्ण आमचं आयोजन आपण पाहतायत. सो आपण आयोजनाचं वर्णन आणि आम्हा सर्व युवा तरुणांना आपण कशा प्रकारे संबोधित कराल? या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय सुनीलजी वसंत झांजे स्मृती चषक आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन श्रीमान नितीनजी झांजेदादा असतील, श्रीमान प्रशांतजी झांजेदादा असतील आणि सर्व ग्रामस्थ मंडळी असतील. या सर्वांनी घेतलेले हे श्रम, ही मेहनत आज आपण आपल्या या ठिकाणी बहुतांशी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, पण अशी क्रिकेटची रचना मनामध्ये येणं, मी तर म्हणतो नितीनदादा झांजे असतील, प्रशांतदादा झांजे असतील, यांना खरोखर धन्यवाद द्यावे तेवढे थोडे असतील की या क्रिकेट नगरीची ही अशी थीम बनवली आहे की जिथं आमच्यासारख्या सांप्रदायिक मंडळींना यावंसं वाटतं. तुम्ही बोलवलं याबद्दल वादच नाही, पण ही थीम जी दिलीत ही साऱ्या जगताला एक काहीतरी अशी पोषक थीम दिलेली आहे. मी नितीनजी दादा झांजे असतील, प्रशांतजी दादा झांजे असतील यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्याच्या वळणावर आपल्याला कोण ना कोण बाद करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं व्यवहारातून 11 खेळाडू असतात आणि एका खेळाडूला बाद करत असतात, तशा पद्धतीनं आपल्या या जीवनाच्या नौकेवर हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, असं सन्माननीय गावस्करांचं एक वाक्य आहे. हे आपल्या अंतःकरणामध्ये असणारे 11 जे बसलेले आहेत ते देखील या जीवाला आऊट करण्याचा प्रयत्न करत असतात. हेच आपल्या जीवनामध्ये कुठंतरी आपण विजयी व्हावं, शेवटचा चेंडू असावा, त्या चेंडूवर आपला कुठेतरी विजय संपादन करण्याचा प्रयत्न करत असतो तो खेळाडू. परंतु बारकी सारे 11 खेळाडू जे असतात ते त्यांना आऊट करण्याचा प्रयत्न करत असतात. जसं व्यावहारिक जीवनातून आपला खेळ चाललेला आहे, तसा परमार्थिक जीवनातून आपल्याला हा खेळ विजयाकडे निश्चित न्यायचा आहे. हेच मी या ठिकाणी सांगेन. या ठिकाणी आम्हाला बोलवून जो यथोचित सन्मान केला त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामस्थवरही नितीनदादा झांजे असतील, प्रशांतदादा झांजे असतील यांचं मी ऋणदेश व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. माऊली, खूप खूप धन्यवाद. आपण अगदीच
कमी वेळ घेतला आमचा, मात्र खूप चांगलं मार्गदर्शन आपण या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आम्हा युवा तरुणांना आपण केलं. पुनश्च आपले मनपूर्वक खूप खूप आभार. या ठिकाणी राज हाऊस सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय नील ठाकूर यांचे भाचे अर्थात कुमार आर्यन दवे या ठिकाणी उपस्थित आणि त्यांची संपूर्ण टीम. डॉक्टर नील ठाकूर राजहंस सोसायटीचे अध्यक्ष यांचे भाचे या ठिकाणी आर्यन दवे आणि यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजनाच्या वतीनं अर्थात सूर्याजी झांजे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण आर्यन दवे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. थँक्यू सो मच सचिन सर. मॅचला होते सुरुवात. टार्गेट आहे मात्र 20 धावसंख्येचं. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज मनीष कोकंबे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. शरद बुंदाटे आणि त्याच्या साथीला आहे तो मात्र साहिल. हा पहिलाच वेगवान चेंडू. मजा येईल या मॅच मध्ये. 20 धावा सहजासहजी RA11 रीच संघ तुम्हाला करून देणार नाही. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 मंचावरती मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जवान क्रिकेट संघ वरई आयोजित या स्पर्धेमध्ये. आजची चौथी रात्र या स्पर्धेची. उद्या शेवटची रात्र. ड्राईव्ह केलाय बॉल. पॉवर प्लेचा फायदा उचललाय. साहिल लोंगलेच्या बॅटमधून स्टायलिश कव्हर ड्राईव्ह. परंतु लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचतोय आणि 2 धावा जोडल्या जातील. लक्ष सोपं आहे परंतु ते कठीण करण्याचं काम मनीष कोकंबे पहिल्या षटकापासून नक्कीच करेल. प्रेक्षकांची गर्दी आज स्टँडमध्ये आणि मी सगळी जी संथ मंडळी आज मंचावरती उपस्थित आहेत त्यांना सांगू इच्छितो जे स्टँड आहेत त्या स्टँडला बहुतांशी क्रिकेटमध्ये प्लेयर्स लोकांची नावं दिली जातात. रोहित शर्मा स्टँड, विराट कोहली स्टँड, त्याचबरोबरीने धोनी स्टँड, तेंडुलकर स्टँड. परंतु या स्टँडला संतांची नावं देण्यात आलेली आहेत. पंचांकडे अपील परंतु नाही. बॉलर इंटरेस्टेड नाहीये. मनीषला ठाऊक आहे. बाउन्स झालाय बॉल. श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम, श्री संत नामदेव आणि श्री संत एकनाथ अशी स्टँडला नावं देण्यात आलेली आहेत. आणि आमची पब्लिक पण खूप चांगली आहे. ते त्या स्टँडमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. समीर सर, नाशिककरांचं बक्षीस कंटिन्यू असेल या संपूर्ण इनिंगमध्ये देखील. विकेट हॅट्रिक असेल, षटकार हॅट्रिक असेल, चौकार हॅट्रिक असेल, या संपूर्ण नाशिककर अर्थात सोनारजी 11 या संपूर्ण टीमकडून रोख षटकार हॅट्रिकसाठी 11,000 रुपये, चौकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील रोख 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या अगोदर कव्हर ड्राईव्ह पाहिला. हा स्क्वेअर ड्राईव्ह होता. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह बाय साहिल लोंगले. बॉल सीमारेषा पार. उमरोलीचा चौकार. समीरजी लोंगले साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ रुद्र 11 SBCC उमरोली आणि तो संघ आता सध्या फलंदाजी करतोय RA11 रीच संघाच्या विरोधात. धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 6 वर. विजयासाठी 14 धावांची मात्र गरज आहे. 20 धावांचं टार्गेट. हा पहिला सामना इथे रंगतो. यानंतरचे पुढचा सामन्याचा टॉसही होईल थोड्याच वेळात. 6 धावा झाल्या. 14ची गरज. फुल टॉस बॉल मिडॉनच्या दिशेने ऑन ड्राईव्ह होता परंतु हातातून चेंडू निसटला. 1 धाव साहिलने मात्र घेतलेली आहे आणि एकेरी धावसंख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 7 वर. विक्रम महाराज थोरवे देखील मंचावरती उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत. काय तो सोहळा होता विक्रम महाराज. म्हणजे क्रीडांगण एका बाजूला म्हणजे जिथे खेळ खेळतायत त्याच्या बाजूला विठुरायाची मूर्ती आणि विठुरायाच्या मूर्तीला बाजूने केलेलं वारकऱ्यांनी रिंगण. म्हणजे आयुष्यात मी त्या पालखीला म्हणजे वारीला अद्यापही गेलेलो नाहीये मी परंतु जो रिंगण सोहळा आम्ही अनुभवतो यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून किंवा न्यूज चॅनलला दाखवला जातो त्या रिंगणाची प्रतिकृती तुम्ही साकारले की काय असं वाटलं. आणि मी खरोखरच दोन्ही आयोजकांचे म्हणजे नितीनदादा, प्रशांतदादा आणि समस्त वरईकर जानमान क्रिकेट संघ वरईकरांचे खरोखरच आभार व्यक्त करेल की तो सोहळा अनुभवायचं म्हणजे अनुभवण्यासाठी तुम्ही मला संधी दिलीत त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार. कारण असं होणं नाही.
कुणी विचार देखील केला नसेल डोक्यामध्ये. मी मगाशीच म्हटलं की डीजे वरती क्रिकेटच्या मैदानात शांताबाई वाजते, बाई वाड्यावर या वाजतं, ताक दिनादिनची बरीचशी गाणी वाजतात, परंतु तिथे विठ्ठलाचा अभंगही वाजेल असा कोणी विचार देखील केला नसेल. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बाजूला जाऊन मात्र तुम्ही हा निर्णय घेतला आणि ही संकल्पना सत्यात मात्र इथे उतरवली आणि ते पंढरपूर, क्रिकेटमय पंढरपूर सध्या तुम्ही पाहतायत. कदाचित पंढरपूर वासियांना तुम्ही दाखवलं तर त्यांनाही विचार पडेल की नाही बाबा रे, आम्ही देखील असा विचार केला नसेल, ते तुम्ही मात्र इथे करून दाखवलं. पहिल्या षटकात धावा आल्या त्या आतापर्यंत 7. डॉक्टर नील ठाकूर यांचे भाचे मंचावरती उपस्थित आहेत. दवेजी ते देखील आनंद घेत आहेत. या संपूर्ण विभागामध्ये राजहंस सोसायटीचं खूप मोठं काम आहे, योगदान आहे, समाजकार्य, आणि ते दांडी गोल केले. फलंदाज बाद, पहिला धक्का रुद्र 11 SBCC उमरोली संघाला. नाशिककरांनी या ठिकाणी बक्षीस लावलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी आता या स्पर्धेमधून निरोप घेतोय, आम्हाला जायचे. मात्र त्यांनी सांगितलेलं मला की एका चेंडूत षटकारे हो, चौकारे हो, विकेट बाद हो, आमच्याकडून रोख 500 रुपयाचं बक्षीस असेल. आणि या ठिकाणी ज्या गोलंदाजाने या फलंदाजाला दांडी गोल केली आहे त्याच्यासाठी रोख 501 रुपयाचं कॅश प्राईज ते मात्र आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. सो नाशिककर मंडळी, अर्थात सोनारची 11 टीम, तुमचं मनपूर्वक आभार. आणि आपण थोडा वेळ थांबायचं आहे. आमच्या या व्यासपीठाच्या वतीनं, मंचाच्या वतीनं, स्पर्धेच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मान सन्मान होईल. योगेशजी, त्यांना खेळायचंय का? पा इच्छा, नाहीतरी त्यांचं एक ड्रेसिंगही तशीच आहे. खेळू द्या जरा 5 मिनिटं. यानंतरच्या मॅच नंतर प्रशांत दादा जाऊ द्या आतमध्ये. हे डॉक्टर नील ठाकूर साहेबांचे हे सगळे बाचे आहेत. राजहंस सोसायटीचा मी उल्लेख केला. या संपूर्ण विभागामध्ये खरोखरच खूप मोठं सामाजिक कार्य आहे त्यांचं, आणि त्या सोसायटीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर नील ठाकूर. आणि मला KPLची ती स्पर्धा आठवते, सगळं कुटुंब उपस्थित झालं होतं आणि आज त्यांचे भाचे उपस्थित आहेत. कदाचित हा सामना समाप्त झाल्यानंतर ते देखील क्रिकेटचा आनंद घेतील. पुनश्च सोनारकरजी अगदीच नाशिककर यांच्याकडून या विकेटसाठी देखील रोख 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. मॅच बनू शकते विकेट आल्या तर. त्या बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. आतापर्यंत त्याने 1000 रुपयाचं कॅश प्राईज. आयुष, पुढील चेंडूवर जर षटकार मारला बॅट्समनने तर रोख 1100 रुपयाचं कॅश प्राईज. हे मात्र सोनारजी 11 अर्थात नाशिककर या टीमकडून आहेत. विकेट हॅट्रिकचं पारितोषिक आहे का? विकेट हॅट्रिक, कारण आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो गोलंदाज आयुष. माफी असावी, सोनारजी नाही, स्वराज 11 असं त्यांच्या टीमचं नाव होतं आहे. अर्थात पुढील चेंडूवर एक भला मोठा फटका अर्थात षटकार जर का आला तर या टीमकडून, आपल्या या पाहुण्यांकडून रोख 1100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. पारितोषिक नक्कीच आहेत. खरोखरच तुमचं देखील स्वागत आहे आणि आभार देखील आहेत. खेळासाठी इथे पारितोषिकं लावली जात आहेत. अशोकदादांचे प्रयत्न आहेत की भले टार्गेट छोटे आहे परंतु उमरोलीकरांनी आम्हाला गोलंदाजीचा चटका दिलाय. थोडी रीस संघाची देखील धारदार गोलंदाजी उमरोलीकरांना दाखवायची, हाच एक प्रयत्न सध्याच्या घडीला चालू आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 7. 2 विकेट गेल्यात. ऑन हॅट्रिक येतो आयुष. विकेट हॅट्रिक. हलक्या हाताने चेंडू कव्हरच्या दिशेने ढकललाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. पहिली धाव वेगाने ते कंप्लीट केले आणि आता 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम होतं. 2 धावा जोडल्या जात आहेत आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 9. या धावफलकावर DJ अल्पेश आमच्या समवेत आहेत आणि आता संचित, ज्याने मागच्या मॅचमध्ये वरई संघाकडून चांगली गोलंदाजी केली होती, तो आता स्कोररच्या भूमिकेत मात्र इथे आमच्या समवेत जोडला गेलाय. त्याचंही स्वागत आहे. आज स्कोरिंगच करावी लागेल, संधी तुम्ही गमावले. 9 धावा धावफलकावर, 11ची गरज. लॉफ्ट केलाय बॉल, गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे आणि सीमारेषा पार देखील चेंडू चाललाय. पंच इशारा करतायत इट्स मॅक्झिमम आउट ऑफ द पार्क. षटकार.
अल्पेश षटकार. फुलटॉस बॉल कव्हर्सला कॅपमध्ये हा फटका खेचलाय. फलंदाज केतनच्या बॅटमधून चेंडू चाललाय चेतनच्या बॅटमधून. चौकार. अकाउंटंट चेतन चौकार खेचतोय. शॉर्ट षटकार जर का मारला तर जगदीशजी देसाई पालेगावचे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आणि इथे यॉर्कर बॉल टाकलाय तो आयुषने. स्कोर लेवल आहे. चेतन सध्या फलंदाजी करत होता. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले. स्कोर लेवल झालाय. फक्त एका धावेची गरज आहे. फक्त एका धावेची गरज. डीजे अल्पेश. फक्त एका धावेची गरज आहे. वाडेघर टीम मात्र इथे संपूर्णतः उपस्थित झालेले. त्यांचं स्वागत आहे या कर्जत नगरीमध्ये. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट एक वेगळ्या शिस्तीचं क्रिकेट आहे. म्हणजे डे मॅचेस मध्ये सकाळी 8:15 8:30ला पहिला चेंडू पडतो. 9 मॅचेस कव्हर होतात 5-5 ओव्हरच्या. निर्धाव चेंडू. नाशिककर मंडळी या ठिकाणी निघते कारण त्यांना तब्बल इथून रायगडला जायचे. त्यांचा उद्या सप्त्याचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी आहे 3 दिवसाचा. सो पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी होईल. शिवपुण्य तिथी निमित्त इतिहासात प्रथम अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा. हो क्या बात आहे. काय फटका खेचलाय. लाजवाब. किल्ले श्री शरदच्या बॅटमधून आला हा नेत्रदीपक स्वीपचा दर्जेदार स्ट्रोक. षटकार. अर्थात शिवपुण्यतिथी निमित्त काल्याच्या कीर्तनाचा संपूर्ण कार्यक्रम आणि त्यासाठी ही मंडळी नाशिकवरून आज रायगडला जात असताना आपल्या या क्रिकेट नगरीमध्ये अर्थात वरई नगरीमध्ये या ठिकाणी उपस्थित झाली. त्यांचा देखील या ठिकाणी आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतो आपल्या स्पर्धेच्या वतीनं. मी जगदीश देसाई यांचं या विनिंग सिक्सरसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. स्वराज 11 नाशिक या संपूर्ण टीमचा या ठिकाणी सन्मान करतोय. आदरणीय महेशजी सांजे आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते विनोद नवले स्वराज 11चे संघमालक आहेत. त्यांना या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन अर्थात